कसं काय पब्लिक, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार कांदा पालक पकोडा. एक खूपच इझी रेसिपी आहे. हे एक स्टार्टर म्हणू शकता किंवा आपल्या मराठी भाषेने भजी बोलू शकता. आणि सर्वात मेन म्हणजे याच्यात खूप कमी तामझाम आहे, त्यामुळे तुम्ही हे इझिली घरी जे जे तुमच्या घरी मटेरियल अवेलेबल आहे ते सगळं गोळा करून, ते सगळं मिश्रण करून तुम्ही हे पालक कांदा पकोडा करू शकता. तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट चला भेटूया किचनमध्ये. एका बाउलमध्ये बारीक कापलेला पालक, बारीक कापलेला अर्धा कांदा, 4 ते 5 लसूणचे पाकळ्या आणि एक हिरवी मिरची याला चॉप करून ठेचा बनवायचा. त्यानंतर एक मोठा चमचा बेसन, एक छोटा चमचा तांदळाचं पीठ, 1 चिमूट हळद, 1 चमचा लाल मसाला, 1 चिमूट हिंग, बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा जिरे. त्यानंतर ह्या सगळ्या मिश्रणाला एकत्र करायचे. मिश्रण सुके असेल तर थोडेसे पाणी घालायचे, जास्त पाणी नाही घालायचं, मग ते पातळ होईल. नंतर गरम तेलात गॅस मिडियम करून छोटे छोटे पकोडा साईजमध्ये ह्याला शिजेपर्यंत डीप फ्राय करायचे. तुमचे पालक कांदा पकोडा तयार. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जी रेसिपी दाखवली आहे ती तुम्हीही घरी बनवा. खूप इझी आहे, जशी तुम्ही बघितली खूपच इझी आहे. काय जास्त याच्यामध्ये मटेरियल लागत नाही आहे. तर फक्त बघू नका, तर घरी बनवा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कळवा की कशी झाली. आणि सबस्क्राईब करा आणि चांगलं खावा, हेल्दी राहा. तोपर्यंत चला, बाय बाय, टेक केअर.